काय ग, काय झालं एवढं काय वर तोंड उतरून बसले? काय आता संसार लय वैताग आलाय मला. अगं त्यात काय, आता सगळेच जण संसार करतात, त्यात नवीन काय? बाई म्हणून जन्माला आल्यानंतर ते होणारच आहे, संसार तर करावाच लागेल. तुलाच वैतागल्यावानी वाटते, काय झालं? किती हो किती बी संसारासाठी करा तरी कमीच आहे. तर तुमचा नवरा तरी चांगला आहे, माझा आहे काय धड? रोज नुसतं खायचं प्यायचं धिंगाणा घालायचा, कामाला नाही जायचं, असा वैताग आलाय ना मला. काय करून काय नाही. लईच अवघड वेळ जालू भाऊजींचं ऐकतच नाही. कशाला एवढी प्यायची बरं? तुला एक सांगू का, माझी एक मैत्रीण होती माहिती का, तिचं पण नवरा लई प्यायचा. तिने काय केलं काय माहिती, तो गप्पच झाला. पण हा का? हा, तिचं तिलाच माहिती बाई काय केलं. बघावंच लागन काय केलं ते. म्हणजे म्हणजे बघावं लागन तिनं काय केलं काय नाही. आता मी पण ना तसंच काहीतरी करते, काय तर खायला घालते, कायमचाच माणूस गप्पच करते. म्हणजे कटकटच नको उगं किरकिरी, ते दारू प्या, किरकिरी करा, हे करा ते करा, त्यापेक्षा ना एकदाच किस्साच खतम करते. लय वैताग, अति वैतागले मी. मला तर वाटायला लागले ना हे संसार सोडून ना कुठेतरी लांब निघून जावं, राहूच नाही इथं. पण मग असं खाऊ घालून मग काय करता, रोजच तमाशा ऐकत बसू का मी? रोजची कटकट नको नको झाली मला. बरं चला, माझं काम लय पडलंय, जाते मी. तुमचं काय बाई, सुखाने हाय संसार. ओ जालू भाऊजी, इकडे या. काय रे सुगंधा, कुठे फिरता एवढं उन्हाचं? गेलतो तिकडं खाली पाणी द्यायला कांद्याला. का हो जालू भाऊजी, काय तुम्हाला काही कळतं का नाही? काय कळतं बघ, आता आपण घेतले पाणी द्यायला म्हणल्यावर त्यांनी पैसे दिले बिचाऱ्यांनी, द्यायला पाहिजे का नाही पाणी? मी तुम्हाला त्याचं नाही म्हणत, मग तुम्हाला त्या तुमच्या पारीसोबत जरा थोडंसं नीट वागता येत नाही का? काय केलंय मी तिला? काय नीटच केलं म्हणजे? वागतोय. अहो कधीतरी तिला प्रेमाने बोलत जा, प्रेमाने तिचं बसत जा, काय करती काय नाही, बरं आहे का? तुम्हाला माहिती ती किती वैतागलेली होती, किती टेन्शन मध्ये होती. कधी आज मग तिला कुठं काय बोललंय? कधी बी टेन्शन घेते राव ती, मोकर डोक्याला खुराक. कधी बी म्हणजे, अहो संध्याकाळी 5 वाजत नाही तुम्ही दारू पिऊन घेता, सकाळी लोक पाण्याने गुळणा करता तेव्हा तुम्ही दारूने बीज गुळणा करता. ती काय करील हो? मग काय दारू तिचं काय आलं त्याच्यात? किती किती तिला गावभर तमाशे करता तुम्ही. इतक्या टेन्शन मध्ये रडत होती आता ती, माहिती का? आता कसं सांगू तुम्हाला? कसं सांगू म्हणजे, तोंडाने सांग. इकडे आलती का ती? तिला बघतो मी घरी काय गेलो ना. बघतो तिला? तिकडचं काय चुकतं हो तिचं? काय येऊन जाऊन पिता आणि तमाशा घालता, कामधंदे करत ते तरी खायचं काय? मग लोक त्या डेपुटीची ते वावरामध्ये कामाला जाते म्हणून बरं आहे तुमचं. नाही मला गादी टाकून दिली घरात आणि मी झोपतो आले हे का असं झोका आडवं देते. बोलणं ना, म्हणून ती पण काही चुकीची वागत नाही. काय आता काम करून आले उन्हात तानाची मी बी. हा, कधीच्या नावत गोड्याला गवत. ती म्हणत होती की काय काहीतरी खाऊ घालून देते म्हणे आणि कायमचं बंदच करते म्हणे त्यांचं तोंड. कोण? म्हणजे असं तिचं? पण होऊ शकतं तुमचं. माझं तुम्ही दारू पिता ना म्हणून. पाणी म्हणली अशी? हा, जेवणात आहे ना काहीतरी घालतेच म्हणे आता खायला. अजून काय आणली? हो, तुम्ही आपले म्हणून सांगू लागले मी का तुम्ही जरा नीट वागा तिच्यासोबत. कशाला चांगल्या संसाराचं वाटोळं करता? बाकीचं काही नाही म्हटली ती. बरं झालं सुगंधा, तू चांगलं सांगितलं. जाऊ का? हा, तिला बोलू नका काही, पण सुधरा थोडस. नाही. हो हो, अशी का चिंता करत बसलाय? काय नाही. धरा डबा आणि सगळा डब्बा खावा, दुसऱ्याला कुणाला चारू नका. काय म्हणते मी? नाहीतर नेहमी सारखं डबा याचाल माघारी घेऊन, नाही नाहीतर द्याचाल लोकाला कुणाला तरी खायला. तुम्हीच खावा आणि सगळा खावा. काय हा, जावा का आम्हाला? असं का बघताय तुम्ही माझ्याकडं? काय झालं या माणसाला बरं? डेपुटी बस. तुमचे बी बिस्किटावर दिवस आले का काय? नाही रे, आता आवड खातोय घे. जेवण नाही बनिला काय? धर घे ना. जेवण बनले, सकाळ सकाळ जेवण बनवते त्याला काय आलं? हा होय. मला आवडत आपलं कधी मध्ये हवं तल्लब गोड खायची खात असतो आपला गुड्डे. मला आवडतो. हा ना, खातो. काय होतं? गुड्डे भाई. काय म्हणतो पुढं कामाला झालं काय?
कामाला चाललोय पारी गेली गावाला. बर माहिले खायची माहिती आजच्या दिवस डबा द्या ना मला. कामाला चाललं होय, हा जा ना घेऊन मग. जन भरून. ठीक आहे, तो हाताने करत होता ना. हाजन करायला लय कंटाळा आला आज. म्हणलं डेपुटी कोणी जागा. तिला म्हणा जालू भावाला डबा लागतोय, पारू वहिनी गेली इकडं गावाला, तो एवढं डबा भरून दे म्हणतो, कामाला चाललाय. 2 परतीन काय अण्णा तिर काय देईन ते, तो कशाला त्याला मकलच करतो. 3 चपात्या नाही, त्याला 3 चपात लागत. डेपुटी कुठं चालू आहे काम सध्या? ते चाललंय खाली ते नाही का विशाल त्याची इथे चाललोय ते आणला थोडे कुदळायचे संत्र्याचे झाड. बायको नसलं रुल्स काय, पावशेर मटण आणायचं, परतायचं, खायचं, मजा आजा करायची. बायका असलो नाही तुला भेटत जास्त खायला. बनीते येत नाही मटण आपल्याला, त्याची खिचडी होती. पण इथं येत नाही भाई, तो यासारखा मटण बनणार नाही मला सांगतो. ये तू दिला का? ए भाजी त्याची आज दिली का? हा ताईला फुटले भारी बनी दिला ताई. लोणचं दिलं असं संध्याकाळी ये म्हणे जेवायला. जेवायला. हा चालतंय. संध्याकाळी डबा घेऊन जाय नाही जेवायला इथं. हा जा जाऊ का? उद्या परदेशी ये ना माहिती कामाला. विचारते झालं कांदे काढायचं काम चालू आहे. येईन. जा ये नक्की. हे बघ बायको असून बी त्याच्यावर असे दिवस आले, तू म्हणतो लग्न करायचं. कशाला लग्न करायचं? चांगलं आहे नाही घे, इथं खातोय आहे इथं. बायको असल्यावर बी मग पुढे माहेराला गेले म्हणजे तुला आहे खावं लागून. लग्न झाल्यावर मी काय तुला इथं ठेवणार नाही. कुठं तो आहे बायकोची माया मंडळीची जोड लावत बस. काय डेपुटी काय चाललंय? काय नाही बिस्किट खात होतो. संपलं का मी आल्या आल्या? संपलं तो आहे नशिबातच नव्हतं. ज्या आलेलं भेटला आता गेला, ज्या आल्या एवढ्यात. झाले काय झालं? झाल्या काय म्हणला, कुठं तिची बायको गेली कुठं गावाला, म्हणला मला डबा द्या, कामाला जातोय ना 2-3 दिवस डबा द्या म्हणला. म्हणलं देईन नाही त्याला काय. डेपुटी कशाला उगा सुकून ठेवता? सकाळ संध्याकाळी यायला बसलाय तुमच्यापाशी. हे बघ, तो बिगर दारू प्यायला होता म्हणून डबा दिला. बिगर दारू प्यायचा किती दिवस आला आणि तो त्याला डबा माझ्यातून भेटन. पण दारूला जर पैसे मागितले, दारू पिऊन आला त्याला डबा नाही, मी त्याला चॉकलेट सगळं द्यायचो नाही तर. खरे शेवटी आपल्या गावातला आहे, आडीनडीला उपयोग यावा लागत शामराव. त्याची बायको कुठे गेली नेमकं आता मध्येच अशी? काय त्याच्या बायको त्याच्या चांगलं आहे त्यांचं कवा बिसनन ते म्हणजे मुंगच साप येतं. अचानक कवा काय होईल, साप कवा मुंगसाची जोडी. साप मुंगसाची जोडी. तेवढं आहे बुवा. हम्म. बरं आज काय करता मग? काय नाही भाऊ, आज निवांत घरी थांबणार आहे. घरी? हा काल लय दमलो, ऊन लय होतं काल. काल आमदार साहेब बरोबर तिकडे याला प्रचाराला यायला त्याला तिथं बराच वेळ गेला. आणि आमदार साहेब एकदा गेलं का आमदार साहेब मला उठूनच देत नाहीत. खायच्या प्यायची गप्पा सगळी मजा खायची होत प्यायची तर होती. मजा होती, पण त्यांना आहे ना माझं बोलणं आवडत आमदार साहेबाला. मग ते विचारित राहतात मला काय भानगडे, कसं होईल इलेक्शनचं, कसं होईल, बरं ना आपल्या गावच्या कसाला मदत होती ना मग. काय होतं. बाकीच्या गावाचे सरपंच जरा आपल्या ऐकत येत थोडं. मग त्यांना काय वाटतं की बा डेपुटी कोणी बी आपल्याला मदत होती. कोणाला म्हणलो का मला म्हणत होते पंचायत समितीचं घ्या म्हणून. काय सांगता? चांगलं आहे डेपुटी. साहेबाच्या मनात आहे, आमदार साहेबाचे. तुम्ही तिकडे केले तर मग मला इकडे पुढं ते करू, पण मला बी मदत करा तुम्ही जरा. गावातून रेटा द्या बरं ना. ना मग तुम्ही तिकडं आणि मी इकडं सरपंच. आणि आमदार साहेबापाशी आपण जर गेलो ना तर जरा माझा विजय हे करायचं, जरशी थोडं बोलायचं. मग डेपुटीने असं काम करते तसं काम करते, म्हणजे काय होतं वजन पडत. पसंत पडतं खरे. मला बी आहे ना भावकीत आहे ना सदा भाऊच्या वर चढून पद घ्यायचं. तुला आहे तुला, तू काळजी करू नको. माझं जर एकदा पंचायत समितीचं बसलं ना तर तुला गावात मी सपोर्ट करतो ना. आमदार साहेब काय आपल्या याच्यात तुला सदा भाऊच्या आहे, तुला फेटा बांधतो मी गावाचा. विशेष नाही हा. चालते ना. तू काळजीच मी नको करू. करतो सपोर्ट तुम्हाला. हा फक्त जरा दल बदलूपणा नको करीत जो माझ्या थांबत जा जरशी. नाही हो माझ्या पार्टी पार्टीमध्ये. गावात बदलूपणा करतो तुमच्या पैसे असतो गावा बी. ते भावकीत कसं जावं लागत, ते कवा डायलॉग असतो खांद्यावर जावं लागन खांद्यावर. मग थोडंफार आपलं साधा भाऊला लई हे नाही करायचं, तेवढ्या तेवढे तेवढं करायचं. असतं मग बी. तू यंदा डोकं नका, यंदा तो पॅनल उभा करतो मी. माझं पंचायत समितीचं तिकीट फक्त फायनल होऊ दे. चालतंय ना, काही अडचण नाही. पॅनल तुमचा तो मा कायला पॅनल उभा करायचा, तुम्ही सगळे उभे करायचे, खर्च तुम्ही करायला आणि फक्त उभी. असं नसतं, खर्च तुला बी थोडा बरं जाऊ दे, करील बाबा मी खर्च. जा मला पंचायत समिती होऊ दे. वा तुमचं झाले मग काय बरोबर चालूच आहे ना. चल येऊ का मग मी? आईला श्यामे जर ग्रामपंचायतीमध्ये सरपंच झाला तर अख्खं गाव खाईन. कवा आलं गावात र? काय म्हणले? गावात रे कवा आलं? मग कोण गेलतं गावाला? तुम्ही गावाला गेलते ना? कोण म्हणलं तुम्हाला? नाही नाही. झालं तर म्हणलं तुम्ही गावाला गेले म्हणून. अहो मी घरीच आहे, मी कशाला गावाला जाईल? काम ना धंदा काय? इथेच आहे तुम्ही. हा डबा करून द्यायचा नवऱ्याला, कशाला यायचं जिथे डबा घ्यायला पाठवायचं? डबा करून द्यायचा? अहो सकाळ सकाळ गरम गरम डबा दिलाय मी त्यांना. तुम्ही मग चपाती भाजी वरण भात.
का काय झालं जाल्याचं डेपुटीच्या घरून डबा घेऊन गेला जेवायला, मला कामाला जायचं कुठं. काय हा डेपुटी काय खोटं बोलते ना मला. त्यांच्या घरून डबा नेलाय? अहो पण मी स्वतः दिलाय डबा बनवून त्यांना. काय भानगडे गडे मग आता हे झाल्याची काय माहित. तिथे न्यायला भावता मला तर काय माहिती, पण ते जावा डबा करून असं ना करू जाऊ, कामाला जातो नवरा. आला घरी कामून? आलो ना. अरे मग घरी सोडणी तर काय बसला. काम म्हणून आले ना घरी, मनच नाही लागत, त्याच्यामुळे बसलोय आपला निवांत. आणि का रे तू खोटं करून बोलला रे. काय खोटं बोलले? पारी घरी असताना तू डेपुटीकडे गेला आणि डेपुटीकडून डबा घेतला. मी पारीला म्हणलं डबा कप देत जाय नवऱ्याला करून, तर ती म्हणली मी दिला ना डबा करून. काय भानगड आहे तू, 2-2 डबे काय आला काय रे गेलता घरी? घरी म्हणजे? माझ्या घरी काय गेलता? अरे मी चाललो होतो रस्त्याने, ते डेपुटी म्हणले की जाल्याची बायको गावाला गेली. म्हणून विचारलं कवा आली गावाहून, ते म्हणले मी कवा गेली गावाला. म्हणलं गावाला गेली नाही, जाल्याचं म्हणलं गावाला गेली. खोटं कोण बोलला मग तू डेपुटीला? रडायला काय झालं लगेच? अरे जालू झालं काय? काय झालं म्हणजे पारी माझ्या जेवणात त्याने विष घालणार होती. काय म्हणून तू डबा फेकून दिला काय मग तू पाहिला, आणि म्हणून दुसरा डबा घेतला होय? अरे बापरे, पारी असं कसं काय करेन, तुझी बायको रावती काय कमू करी ते म्हणली, मी त्यांना वाईट टाकले म्हणून मी त्यांची जेवण त्याने विष घालून त्यांना कायमचं संपून टाकणारी. अरे पण वैतागले तर सोडून जायचं, असं कोणी कोणाचा जीव घेतं का? ते म्हणले मी सोडून नाही जाणार, मी इथंच राहणार आहे, पण यांचं आहे ना डायरेक्ट संपून टाकीत यांना. अवघड भाऊ, आजकालच्या बायकांचं काही सांगता येत नाही भाऊ. बरं तू काय त्रास देतो राव, आता दारूची सवय एवढंच फक्त. हा बाकीचं सगळं घरपरत म्हणजे चांगलाच करतो ना तू. बघ ना आता तू त्यासाठी काही कमी पडून देतोय का मी? रोज उचली तो डबा आपला जातोय का आम्हाला? काय खरं नसतं राव या बायकांचं, आणि आजकालचा जमानाच आज झालाय. आता मगच बघ ना तू, हा किती दिवस झाले माझी बायको गेलेली, आहे का नवऱ्याची काळजी तिला? पण जपून राहावं झालं मग आता हे अवघडच आहे. मग आता तू काय करशील मग? आता तुला लय सावध राहावं लागन. तर राहायचं सावध, काय करतो जीवासाठी? अरे पण तू नाही, आता समजा जेवण तर ठीक आहे बुवा, जेवणातून बीज घालून म्हणून तू जेवण बदललं, पण रात्री झोपल्यावर जर तो डोक्यात बाबो काय नाही बोलू आता, जाऊ दे भाऊ. काय हो, जाऊन आली? हा खाल्ला का डबा? खाल्ला. सगळा खाल्ला? हा तुमच्या आवडीची भाजी होती ना? हा कशाची भाजी होती हो? बटाट्याची. बटाट्याची भाजी होती त्यात? मग हा मी भोपळा दिला होता. आणि बटाटा कुठून आला? बटाट्याची भाजी होती त्या डब्यात. खरं का? मग चांगली झाली ती भाजी? चांगली झाली ती. होय, मीठ बीठ सगळं व्यवस्थित होतं. नाही मीठ कमी होतं थोडं आजच्याला भाजी. खाल्लं तर कळेल ना. मग खाल्ली नाही तर फेकून दिली का मग? होय, फेकून दिली का काय केली आता तुम्हालाच माहिती. काय? डिपुटी भाऊकडनं डबा कोणी नेला? तुला कोण म्हणलं? कोण म्हणलं म्हणजे? मला श्याम भाऊजीने सगळं सांगितलंय की तुम्ही माझा डबा दिलेला फेकून दिला, तिथून डबा नेलाय. का हो, माझ्या हातचं आता चांगलं लागेल ना का? माझं काय चुकलं होतं पारे? हा मी आजपर्यंत तुला मस्त रागावला असेल, पण काही हात उचलला का मी तुला? काय चुकलंय माझं? तुम्ही रडताय का काय? हा रडाय काय झालं? काय झालं म्हणजे? मी काय वाईट केलं तुझं? अहो मी फक्त डब्याच विचारलं, डबा का त्यांच्याकडनं न्याला म्हणून. माझा डबा का नाही खाल्ला, का फेकला, एवढंच विचारलं. डोकं लागलं रडायला. काय झालंय रडायला? रडू नको तर काय करू मग? अहो कारण तरी सांगा, का रडताय? मला काय कळना. कारण म्हणजे तुम्हाला मारून कम टाकणार होती. मी कशाला तुम्हाला मारून टाकू? माझं काय नडलंय तुम्हाला मारायचं? काय नडलंय म्हणजे? मग काय मला खोटं मग कळलं काय? काय बोलताय ना, स्पष्ट सांगा, मला काहीच कळ नाही. मारतीन, मारणारेन, काय काय झालंय हे? काय केलं म्हणजे?
तू कमून माझ्या जेवणात इस घालून मला मारणार होती. डोकं काय येडं झालं काय तुमचं? मी कशाला तुम्हाला गोळ्या घालून मारू? कशाला म्हणजे गोळ्या घालून मारणार होती मी? आज तुला आजपर्यंत काय कमी केलंय? काय कमी पडून दिलंय का? मी किती पिऊन आलो तरी तुझ्यावर हातबीत उघरीला का? मी उघरीला का सांग ना? नाही. घरात काही कमी पडून देतो का मी? एक क्वार्टर मारायच्या ऐवजी 90s मारतो. घरात सगळं सामान आणतोय. तू जे नाही मागन ते आणून देतोय. तुला काय कमी केलंय सांग ना मला? कम मारणार होती? कम माझ्या जीवावर उठली होती तू? बरं मला सांगा, हे कोणी सांगितलं तुम्हाला? कुणी सांगितलं म्हणजे? तुला माहित नाही काय? तू कुणा पैसे जाऊन म्हणली होती वर थोबाड करून? मी तर तशी लय जणांपाशी म्हणली होती. तुम्हाला नेमकं कोणी सांगितलं? कोणी म्हणजे सुगंधाने सांगितलंय मला. सुगंधताईने सांगितलंय. हा मग ते खरंच होतं. मी मारणारच होतो तुम्हाला. बघितलं ना, म्हणून मी ती भाजी फेकून दिली. तू मला मारणार होती म्हणून. मग तुम्ही नीट राहत नाही ना. काय तुम्हाला नीट नाही कितीदा राहत? म्हणलं दारू पिऊ नका, नीट संसार करा, कामाला जावा, मग तुम्ही माझं ऐकत नाही. मग माझ्याकडे तेवढाच शेवटचा पर्याय राहिला होता. काय केलं कमी संसारात मी? मला मारायला उठली होती. तुम्ही प्यायचं कमी करायचं ना. मी सांगाल तेव्हा तुम्ही माझं कधी ऐकलं का? सदाना का तुम्ही तुमच्याच म्हणण्याने वागताय, माझ्या म्हणण्याने वागतच नाही. ऐकत नाही तर काय करतोय? तू जे नाही मागितलं की ती वस्तू आणून देतोय. ऐकतोय मी सगळं तुझं. ऐकत आहे. पण तुम्हाला रडायला काय झालंय? काय झालंय म्हणजे? आज मेलो असतो मी. मेलो असतो मी. नका लय टेन्शन घेऊ. तुम्हाला काय मारणार बिरणार नव्हती मी. मग काय करणार होती? अहो माझा जीव आहे तुमच्यावरती. मी गोळ्या घालून तुम्हाला मारन का? आणि मी कुठे जाऊ? तुमच्याशिवाय कोण आहे मला? मग काय करणार होती मला तू? अहो मी काय येडे बेडे आहे का तुम्हाला मारायला? अहो तुम्हाला माहिती आहे का त्या गोळ्या कशाच्या होत्या? तुमची दारू सोडायसाठी मी गोळ्या आणणार होते. त्या डॉक्टरांकडे जाणार होते आणि त्या जेवणामधूनच द्यायच्या असत्यात. मी काय विष आणलं नव्हतं तुम्हाला घालायला. आणि आज मी काय आणल्या पण नाहीत आणि काय जेवणात घातलं पण नाही. अजून आणायचेत गोळ्या. तुमच्यासाठीच आहे. दारू सुटली तर आपलाच संसार सुखाने होईल. आणि तुम्हाला मारून मी काय करणार होते? मला आहे का तुमच्याशिवाय कोण? अहो माझा जीव आहे तुमच्यावरती. मला फक्त एवढं वाटतं की तुमची दारू सुटावी. बाकी तुम्हाला मारायचा प्लॅन नाहीये. असं गपचिप सांगून करायचं ना मग तो मला. सांगून केल्यावर तुम्ही गोळ्या खाचाल का? दारू सोडचाल का? त्या गोळ्याने मला पोटात पॉयझन झालं असतं मग मी होते ना निस्तरायला. अहो ते मी काय डॉक्टरांना विचारून देणार होते. ते काय मी कुठनंही आणून तुम्हाला खायला नव्हते घालणार. काय रडताय तुम्ही? खरंच माझा जीव आहे तुमच्यावरती. असं ना काही अडवणी करत जाऊ परत. आणि कोणाचंही ऐकून कसं का लगेच हे करता? गब्बस. राहू द्या आता. ना काय करू. चला जेवण करा.